या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच। या निवडणुकी संदर्भातील सध्या घडामोडी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। येत्या 2-3 दिवसात सोलापूर महानगरपालिकेची अंतिम निवडणुकीची जे वेळ असणार आहे ते येणार आहे। त्यापूर्वी अनेक प्रभागातील इच्छुकांची गर्दी घरोघरी जाऊन चर्चा करणे, कॉर्नर बैठका घेणे, पदयात्रा काढणे अशा प्रकारावर मोठ्या प्रमाणात भर निर्माण होणार आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये जे सध्या भाजपकडून नवख्या उमेदवारांना तिकीट मिळालेले आहे, असे नवखे उमेदवार म्हणजे विजय चिप्पा। या विजय चिप्पांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहे। पहिल्यांदा नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात। विजय चिप्पा साहेब, मला असं सांगा की आपण काय नेमकं असं काय कार्य केलं की जेणेकरून पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली? नमस्कार, मी विजय चिप्पा। पक्षाने मला हे उद्देशून उमेदवारी दिली आहे की मी गोरगरीब जनतेचे समस्या सोडवू शकेन आणि विशेष करून माझ्या मागे सुखकर्ता मंडळ माझ्या पाठीशी आहे। मोठं संख्याबळ आहे त्याच्यामध्ये आणि सगळे शिक्षित आहेत, व्यापारी वर्ग आहे। गोरगरीब जनतेचे काही बी प्रश्न असतील तर आम्ही एक बैठक बसवून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। त्या सुखकर्ता परिवाराच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भागात गरिबांना वही वाटप करणे, शिक्षित छोट्या विद्यार्थ्यांना वही वाटप करणे म्हणा, आणि गरिबांचे समस्या आता आम्ही गेल्या 6 महिन्यापासून फिरत आहे वार्डामध्ये। प्रभाग ह्याच्यात झोपडपट्टी एरियामध्ये इतकी म्हणजे एवढं वाईट परिस्थिती आहे त्या ठिकाणी की तिथं रस्ते नाहीत, ड्रेनेज नाही आहे, पावसाळ्यामध्ये तर घरामध्ये पाणी शिरत आहे। मग आम्ही असं विचार केला की या ठिकाणी आपण 2 मिनिटं थांबू शकत नाही, ते वर्षानुवर्ष कसे राहतात। मग आम्हाला त्याच्यावरती म्हणजे नेमकं काम करायचं आहे आणि आपले दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या झोपडपट्टींना विकसित करण्याचा संकल्प केलेला आहे। जेवढं आमच्या हाताने होईल तेवढं आम्ही तिथं काम करून दाखवणार आहे। बाकीचं जे मोठे कामं राहिलेले आहेत आम्ही देवेंद्रदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मोठ्या निधीमधून त्यांची पूर्तता करून घेणार आहे। आपण पद्मशाली समाजाचा युवक प्रेसिडेंट म्हणून होता, त्यावेळेला पण अनेक कामं केले। आता गेल्या वर्षभरापासून आपण सामाजिक उद्देशाने तुम्ही प्रत्येक या भागात फिरत होता। आता तुम्ही नगरसेवकाच्या उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे। या पुढील काळात तुमचं पद्मशाली समाज आणि इथले प्रभागातील समस्या तुमच्या नियोजनामध्ये काय सांगू इच्छिता? मी पद्मशाली युवक संघटनामध्ये अध्यक्ष असताना 2017 मध्ये भरपूर काही कार्यक्रम केलेत। त्याच्यामध्ये वधूवर मेळावा केलाय आणि सामुदायिक विवाह केलाय। 16 जोडप्यांचा सामुदायिक विवाह मी तिथं संपन्न केलेला आहे आणि त्यांना विशेष करून तिरुपतीला घेऊन गेलो, कारण त्यांनी आजपर्यंत तिरुपतीचं दर्शन घेतले नव्हते। त्या माध्यमातून युवक संघटनेच्या माध्यमातून मी तिरुपतीचं दर्शनही घडवलं त्यांना। आणि विशेष करून आम्हाला या नगरसेवक पदासाठी यासाठी इच्छुक झालो होतो मी की आपल्याला काहीतरी गोरगरिबांसाठी करायचं आहे। त्यांचं आशा आहे की चला नगरसेवक निवडून आले की आपले कामं होतात, आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे। मला एक छोटंसं सांगा, आपला व्यवसाय आहे सोनं चांदीचा व्यवसाय। आपण अशोक चौक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपलं दुकान चालतंय। एवढं मोठं बिझनेस असताना आपल्याकडं नागरिक समस्या घेऊन जर त्या दुकानात आलं तर चर्चेला वेगळा वळण लागेल असं तुम्हाला वाटत नाही का? तर मी चिप्पा ज्वेलर्स या फर्मचा मी प्रोप्रायटर आहे। तर मला जास्त म्हणजे सामाजिक क्षेत्रात जास्त आवड असल्या कारणाने आता मी ते दुकानाची जबाबदारी माझ्या छोट्या भावाला दिली आहे। गिरीश आणि प्रवीण आहेत, ते माझं व्यवहार सांभाळून घेतात आणि मी जनतेसाठी आता बाहेर पडलेला आहे आणि जनतेची सेवा करायची ही माझी इच्छा आहे आणि मी ते पूर्ण करून दाखवणार। आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 13 जो आहे
यामध्ये अनेक समस्या आहेत. जसं तुम्ही चौगडपट्टीचा विषय काढला, त्या ठिकाणची समस्या सोडवता असं तुमचं म्हणणं आहे. याच प्रभागामध्ये 70 फूट रस्ता आहे. या ठिकाणी रस्त्यावरच भाजी मंडी भरली जाते. पण चिप्पा मार्केट कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा तिथे एक माणूस येऊ शकत नाही. मग या संदर्भात तुमचे निवडणुकीनंतरचं काय स्ट्रॅटेजी आहे? आम्ही तिथल्या जे भाजी विक्रेते आहेत ते बी आपले गोरगरीब आहेत. पोटापाण्यासाठी तिथं बसून व्यवहार करत असतात. दिवसभरमध्ये जे विक्री होतं त्याच्यावरनं त्यांचं घर चालत असतं. त्यांना पण योग्य मार्गदर्शन करून या ठिकाणी यावं अशी त्यांना विनंती करून प्रयत्न करणार आहे. शेवटी ते विचार करतीलच. विक्रेते जिथं जातात तिथं कस्टमर येणारच आहे. फक्त त्यांच्या मनात असं दृढ निश्चय पाहिजे की आम्ही इथं बसून धंदा केला तरी आम्हाला व्यापार होतो या ठिकाणी. ते आम्ही हळूहळू त्यांच्या मनात रुजवून तयार करायचा प्रयत्न करू. आपलं हे प्रभाग नंबर 13 मध्ये जो आहे तो संपूर्ण परिसर ज्यावेळेला तुम्ही फिरला असाल तिथलं नेमकं मूळ मुद्दा काय नेमकं हे तुम्हाला लक्षात आलंय का? हो, आलंय. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे. 4 इंची पाईपलाईन असल्यामुळं पावसाचं पाणी म्हणा, ड्रेनेजचं पाणी म्हणा, जास्त प्रमाणात आल्यामुळे ते ओव्हरफ्लो होतं. ओव्हरफ्लो होऊन सगळं पाणी बाहेर येतं आणि जनतेच्या दारामध्ये जातो. इवन घरामध्येच जातं पाणी ते. तर इथं ड्रेनेजचं फार मोठं समस्या आहे. मी आपले आमदार साहेबांना विनंती करून तेवढं पाठबळ घेऊन ते पूर्ण काम करायचा प्रयत्न करणार आहे. मागच्या वेळेला आडम मास्तरांच्या मिसेस या ठिकाणी उभ्या होत्या, त्या निवडून आल्या होत्या. भाजपचे 3 उमेदवार निवडून आले, पण एक कम्युनिस्टचाच निवडून आला. मग यंदा 4च्या 4 भाजपचे निवडून येण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? 100% यावेळी 4च्या 4 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येतील. लास्ट टर्मला 2017ला आपले वडनाल ताई यांचं पुरस्कृत झाल्यामुळे त्यांचं सीट थोडं धोक्यात येऊन ते म्हणजे हार पत्करावं लागला. पण यावेळी तसं न होता 4च्या 4 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि माझ्या तमाम जनतेवर मला विश्वास आहे. माझ्यावरती जनतेचं प्रेम आहे. जनतेला एवढं विनंती करतो आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावी एवढी मी आशा व्यक्त करतो. शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्याला पण उमेदवारी मिळाली, सत्यनारायण गुरम यांना पण उमेदवारी मिळालेली आहे. या ठिकाणी जे जुने भाजपचे कार्यकर्ते होते ते अनेक वर्षापासून काम केले, यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या या उमेदवारीवर होणार का? हो, 100%. पण ते भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक आहेत. पक्ष जे निर्णय देतील ते काम त्यांनी करणार आहेत आणि त्यांचं पूर्ण पाठबळ आमच्या पाठीशी आहे. प्रत्येक रॅलीमध्ये, ओम टू ओम प्रचारमध्ये त्यांचं मोठं योगदान त्यांचंच आहे. जे जुने ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही, आम्ही त्यांच्याही घरी जाऊन त्यांचाही आशीर्वाद घेऊन त्यांनाही सोबत घेऊन काम चालू केलेलं आहे. यापुढेही त्यांचं सहकार्य घेणारच आहे. 100% त्यांचं मार्गदर्शनानेच आम्हाला भविष्यात पुढं जायचं आहे. कारण आम्ही नौका असल्यामुळं आम्हाला जुने जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन करतील की बाबा तू इथं जा, एवढं काम करते, असं कर, या पद्धतीनं कर. लास्टला आपले बॉस आहेतच देवेंद्रदादा कोटे, त्यांनी जे म्हणतील ते पूर्व दिशा. आता आपण या ठिकाणी जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात निवडणुकीचे धामधूम असताना सुद्धा आपण वेळात वेळ करून आमच्या प्रेक्षकासाठी तुम्ही मुलाखत दिलात त्याबद्दल चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी,
ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.